नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर म्हणजे देवाधिदेव प्रभू दत्तात्रेय यांचे जन्मस्थान। मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला अत्रि ऋषी आणि अनुसया माता यांचे पोटी दत्तात्रेय प्रभूने जन्म घेतला होता। त्यावेळीपासून मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा म्हणजेच दत्तात्रेयांचे जन्मस्थान असलेल्या माहूर या ठिकाणीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा दत्त जयंतीचा उत्सव हा फार मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री दत्त शिखर श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी होणारा दत्त जयंतीचा उत्सव आणि दत्त जयंतीचा सोहळा हा सर्वसामान्य भक्तांसाठी उघडा राहणार नाही आहे। हा मात्र मंदिराच्या आतमध्ये जी पुजारी मंडळी आहे त्या पुजारी मंडळाच्या वतीने श्री दत्त जन्म सोहळा हा पार पडणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य भक्तांनी नागरिकांनी माहूर येथे गर्दी करू नये असे आवाहन श्री दत्त शिखर संस्थान माहूर यांच्या वतीने करण्यात आलेले आहे। मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 2020 मध्ये डिसेंबर महिन्याच्या 29 आणि 30 तारखेला येत असलेल्या पौर्णिमेला दत्त जयंतीचा उत्सव हा फक्त मंदिरामधील पुजारी यांच्या समवेतच साजरा होणार आहे। त्यामुळे श्री क्षेत्र माहूर येथील दत्तात्रेयांचे जन्मस्थान असलेले श्री दत्त शिखर संस्थान हे संस्थान पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे। दत्त शिखर संस्थान येथील मंदिरातील पुजारी आणि कर्मचारी व श्री दत्तात्रेय संस्थान शिखर येथील महंत परमपूजनीय परिव्राजकाचार्य महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांच्या पावन हस्ते दत्त जन्माचा सोहळा हा पार पडणार आहे। माहूरगड या ठिकाणी होणारा दरवर्षीचा दत्त जयंती सोहळा यावर्षी कोरोना रोगाच्या आजारामुळे देवस्थानमध्ये जेवढी मंडळी आहेत पुजारी मंडळी ह्यांच्याकडूनच करण्यात येणार आहे। बाकी यात्रेकरूंनी इथं येऊ नये, गर्दी करू नये, हा कार्यक्रम आपण आपापल्या घरी साजरा करावा ही देवस्थानच्या वतीने आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे। मात्र दत्त शिखर संस्थानच्या वतीने पुजारी श्री वासुदेव भारती महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे भक्तांनी येथे गर्दी करू नये असे आवाहन सुद्धा श्री दत्त शिखर संस्थान यांच्या वतीने करण्यात आलेले आहे। मात्र याच पार्श्वभूमीवर माहूर येथे असलेले श्री रेणुका देवी संस्थान हे नित्य नियमाप्रमाणे भाविकांसाठी खुले राहणार आहे। यावेळी सामाजिक अंतराचे भान ठेवून आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून भक्तांना दर्शन पूर्ववत सुरू राहणार असल्याची माहिती श्री रेणुका देवी संस्थानचे विश्वस्त असलेले कोषाध्यक्ष आणि विद्यमान तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी दिलेली आहे। दिनांक 28, 29 आणि 30 डिसेंबर हा दत्तात्रेय शिखर संस्थान आणि देवदेवेश्वरी संस्थान यांनी दत्त जयंतीची यात्रा जी आहे ती साजरा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाने त्या संस्थांना ही परवानगी दिलेली आहे की त्यांनी आपल्या अंतर्गत उत्सव किंवा मंदिर बंद ठेवायची त्यांनी त्यांची जबाबदारीवर त्यांचा निर्णय घ्यायचा आहे। तर या धोरणाला अनुसरून श्री दत्तात्रेय शिखर संस्थान आणि देवदेवेश्वरी संस्थान यांनी यात्रा न करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर त्यांच्या दृष्टिकोनातून हा निर्णय योग्य राहील, कारण की कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे यात्रा जर मोठ्या प्रमाणात भरली तर त्याचा अधिक फैलाव होऊ न देणे याचा विचार करूनच संबंधित संस्थांनी हा निर्णय घेतलेला असू शकतो आणि त्याची त्यांनी प्रसिद्धीसुद्धा केलेली आहे। गावामध्ये बोर्ड लावलेले आहेत, त्यानंतर प्रेस नोट दिलेली आहे, माझ्याकडे सुद्धा आता पत्र दिलेलं आहे त्यांनी की 28, 29, 30 या काळामध्ये हा महोत्सव होणार नाही। तर याला आपण चांगल्या प्रमाणात प्रसिद्धी देणार आहोत आणि यात्रा महोत्सवासाठी ज्या बसेस असतात सुमारे 90 बसेस आपण ॲक्वायर करतो, त्या बसेस ॲक्वायर होणार नाही आहेत। त्यामुळे माहूरमध्ये निश्चितपणे गर्दी कमी राहील हा एक विचार आहे आणि काही भाविक जर आलेच तर त्यांना दोन्ही मंदिरं बंद दिसतील तर किमान रेणुका देवीचं पण मंदिर जर उघडं दिसेल तर त्यांना आपण कोविड-19च्या अनुषंगाने ज्या तरतुदी आहेत मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर करणे या दोन्ही गोष्टींचा पालन करून त्यांना आपल्याला रेणुका देवीचं दर्शन देता येऊ शकेल। परंतु तरीही जर असं निदर्शनास आलं की गर्दी खूप नियंत्रणाबाहेर जाते आहे आणि कोविड-19च्या दृष्टिकोनातून हे अयोग्य राहील असं जर संस्थांचे जे विश्वस्त आहेत आपले जे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज आणि सहाय्यक जिल्हाधिकारी तर त्यांचे निदर्शनास आणून दिला जाईल आणि परिस्थिती पाहून असा निर्णय निश्चितपणे घेतला जाऊ शकतो। श्री क्षेत्र माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थान आणि श्री देवदेवेश्वर संस्थान हे जरी भक्तांकरिता पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असले तरी सुद्धा श्री रेणुका देवी संस्थान माहूर येथे पूर्ववत दर्शनाची व्यवस्था सुरू राहणार असल्याचे सिद्धेश्वर वरणगावकर यांनी सांगितले। त्यामुळे येणाऱ्या अनेक भक्तांना अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी विदर्भ न्यूजच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सवाचा हा विशेष वृत्तांत श्री क्षेत्र माहूर येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा विशेष वृत्तांत।